कालचा आपला मुद्दा आपण बघितला होता की सासू सासरे आणि श्रावणबाळ, सासू सासरे आणि त्यांचा श्रावणबाळ. तर बोलायचा मुद्दा म्हणजे असा, आजच्या कंडिशनमध्ये लग्न असं गोष्ट झाली की म्हणजे लोक विचार करताना लग्न करू की नको करू. तेवढ्याच याला कारणीभूत सासू सासरे आहेत, मुलाचे आईवडील आहेत आणि कुठे कुठे मुलीचे पण आहेत. मी असं नाही बोलत की एकालाच दोष दिला पाहिजे म्हणून. नाण्याच्या दोन बाजू असतात आणि दोन्ही बघितल्या पाहिजे. कोणत्याही कंडिशनमध्ये दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे. आपण जर एकच बाजू बघितली तर एकाचं म्हणजे एखाद्याचं खरं जरी असलं आणि ते जर खोट्याने जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही खोटंच बघणार. आजच्या याच्यामध्ये एक असा नवरा ज्याला मेन मुद्दा म्हणजे बायको म्हणजे काय हेच माहिती, आणि अशा वडिलांनी किंवा अशा सासू सासऱ्यांनी त्यांची लायकी नसताना त्यांच्या मुलाचं लग्न लावेल काहीच गरज नाही. तुम्ही कोणाच्या मुलीला जर 2 वेळेची तिची जेवणाची बरोबरी जर करू शकत नाहीत किंवा तुमची फायनान्शियली कंडिशन खूप खराब आहे, असे जे लोक बोलतात, ॲक्च्युअलमध्ये असे लोक आहेत. आणि जे असे असणार त्यांना माझं बोलणं अगदी सहजपणे आणि स्पष्ट समजेल. तुमची फायनान्शियली कंडिशन एवढी कठीण आणि एवढी बेकार होती की तुम्ही म्हणजे एवढी खराब कंडिशनमध्ये एका मुलाचं लग्न काढणं म्हणजे सुनेकडनं अपेक्षा होती का तुमची की तुमचं घर तिने चालवलं पाहिजे स्वतःच्या कमाईने. तिने चालवलंही असतं, कारण तो तुमच्या मुलाचा संसार नाही तर तिचाही संसार आहे. तिनेही चालवलं असतं घर तिचं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ पाहिजे. नवरा बायकोचं नातं काय हे तुम्ही स्वतः सासू सासरे आहात, त्याच्या अगोदर एक नवरा बायको आहात, तुम्हाला माहिती आहे. म्हातारपणामध्ये तुमचं वय म्हणजे काय, तुम्ही करताय काय. म्हातारपणामध्ये तुम्ही दोघं एकमेकांना सोडून राहत नाहीत, एकमेकांशिवाय काही काम करत नाहीत, आणि हेच जर मुलाने आणि सुनेने केलं तर तुम्हाला खटकतंय. म्हणजे तुम्ही जे करताय ते योग्य वाटतंय का तुम्हाला. आणि असे आई वडील मुलाचं लग्न लावून त्याचा संसार होऊ देत नाहीत. आणि मुलगा पण असा असतो ना की मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. अरे बाबा, तू तुझ्या आईवडिलांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही तर तू लग्न कशाला करतो. ठीक आहे, लग्न करतो, त्या मुलीचं आयुष्य खराब करतो, त्यानंतर तुझ्या ज्या अपेक्षा असतात, तुला जे करायचं असतं त्या सगळ्या तू हाऊस वगैरे करून सगळ्या गोष्टी म्हणजे करून त्या मुलीला सोडून देतो का, तर तुझ्या आईवडिलांना आवडत नाही म्हणून. म्हणजे तुझ्या आईवडिलाला विचारून प्रत्येक गोष्ट करतो तर तू लग्नच कशाला केला. तुला लग्न करायची गरजच नव्हती ना. आणि अशा आईवडिलांनी श्रावणबाळाला लग्न श्रावणबाळाचं लग्न होत नाही हे माहिती नाही का तुम्हाला, किंवा करतच नाहीत श्रावणबाळाचं लग्न. मग करता कशाला. काय हौस आहे दुसऱ्यांच्या मुलीची इज्जत रस्त्यावर काढायची. आणि समोरच्याला कधीच कमजोर नाही समजलं पाहिजे. ते जरी आज तुम्हाला प्रत्युत्तर देत नसेल तर एक ना एक दिवस तरी उत्तर तुम्हाला भेटेलच. आणि ते हे असे जे रेग्युलरमध्ये जे बोलत असतात किंवा कुत्र्याचं काय काम असतं ते भुकत राहतं. आपण कितीही त्याला बोला ते भुकतच राहणार, कारण त्याचं काम असते हे की ते भुकत राहणार. आणि अशा लोकांना असं म्हणजे गैरसमज झालेला असतो की आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये म्हणजे समोरची व्यक्ती आम्हाला काहीच करू शकत नाही. तर असं नसतंय. तुम्ही खोट्यापणाचे जे मुखवटे घालून समाजामध्ये वावरताय, शेजाऱ्यांना दाखवताय की आमचं नीट चाललंय, आमचं ठीक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टी एक ना एक दिवस समोर येतातच. आणि ज्या दिवशी येणार त्या दिवशी तुम्हाला कुठलाच मार्ग नसेल की तुम्ही जिथं थांबून बोलणार की आम्ही खूप चांगले आहोत. आणि तुम्ही असे लोक आहात ना की तुम्ही स्वतःची चूक असूनही ती मान्य करत नाहीत. आणि मान्य करसालही कसं, त्यामध्ये तुम्हाला तुमचा कमीपणा वाटेल. कारण जे आई वडील लहानपणापासून मुलीला वाढवतात किंवा मुलाला वाढवतात त्यांना माहिती असते की आपण आपल्या मुलांसाठी काय केलं आहे. आणि हे असले जे म्हणतात ना फायनान्शियली कंडिशन खराब आहे, असे आई वडील काय करतात, आपल्या मुलाचा संसार लागू देत नाहीत. आणि अशांचं नशीब एवढं खराब असतं ना की मी म्हणजे कधी कधी मलाच खंत वाटते की यांचं नशीब एवढं कसं खराब आहे. यांना एकतर मुलं बाळं कमी असतात, एक मुलगा किंवा 2 मुलं असतात, त्यामध्येही पहिला मुलगा यांच्या अशा बोलण्याला अशा यांच्या वागणुकीला कंटाळून यांना सोडून दिलेलं असतं त्याने. आणि तिचं लग्न झालं असेल तर त्याची सून असेल तर ती पण यांना सोडून देते. मग यांच्याकडे राहतं काय, यांच्याकडे यांचा दुसरा मुलगा राहतो, हा त्याचा पण संसार मोडून त्याला त्यांच्याजवळ ठेवून घेतात. ठीक आहे, ठेवून घेतलं काही हरकत नाही. अरे तुम्हाला 2च मुलं आहेत किंवा एक मुलगा एक मुलगी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे ज्या गोष्टीचं सुख घ्यायला पाहिजे ते सुख तुमच्या नशिबामध्ये नाही. एका मुलाचं नाही, सुनेचं नाही आणि नातवंडाचं तर कसंच नाही.
तर तुमच्यापेक्षा म्हणजे ज्यांचं नशीब खराब असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत त्यांनी काय कमावलं, तुम्ही काहीच कमावलं नाही. तुम्ही काहीच कमावलं नाही. तुम्ही फक्त स्वतःच्या हौस करता, स्वतःच्या गोष्टी करता. याच्या पलीकडे तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुमच्या एवढं बदनसिबी माणूस ना पूर्ण जगामध्ये काय पूर्ण म्हणजे हे असेल ना एखादा, तर पूर्ण आयुष्यामध्ये मी बघितला नसेल तुमच्या एवढा बदनसिबी माणूस. तुम्ही दोघं फक्त राहता सोबत आणि तुमच्याच गोष्टी एन्जॉय करता. बाकी कोणत्या गोष्टी तुम्हाला सुख भेटतच नाही आणि भेटू पण शकत नाही. ना मुलगा साथ देणार, ना सून साथ देणार, आणि तुम्हाला नातवंडाचं पण सुख नाही, तुमच्या आयुष्यामध्ये मुलाचं पण सुख नाही. ज्या मुलाला तुम्ही स्वतः जन्माला घातलं, त्याचं शिक्षण केलं, त्याला त्याच्या पायावरती उभं केलं, आज तो व्यक्तीसुद्धा तुमचं तोंड बघत नाही. तर तुमची लायकी काय आहे हे तुम्ही तुमचंच ठरवा. तुमची लायकी काय हे तुम्ही तुमचंच ठरवा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही खूप सात्विक लोक आहेत, आम्ही अशा आहेत, आम्ही तसं आहेत. अरे तुम्ही बोलल्यानं काही होत नसतंय. हेच गोष्ट 4 लोकांनी तुमच्या बाबतीत बोलायला पाहिजे, पण असं कोणीच बोलत नाही. फक्त माघारी तुमच्या समोर बोलतील काही, ते पण जे असे बोलणारे असतील ना त्यांना तुम्ही पैशाने विकत घेतलेलं असेल, हेच लोक ते बोलू शकतात. दुसरं कोणीही बोलू शकत नाही. कारण जे खरे लोक असतात आणि ज्यांना जाणीव असते दुसऱ्यांच्या मुलीची किंवा मुलाची किंवा त्यांनी आयुष्यभर काय कमावलं, हे असे लोक तुमच्याबद्दल कधीही काहीही बोलू शकत नाहीत. तुमच्यासोबत राहणारे, तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही जे केलं किंवा ते बोलणारे, ते फक्त तुमच्या पैसा त्यांनी बघितला असेल किंवा तुम्ही दाखवला असेल. एकीकडे तर सांगता फायनान्शियली कंडिशन खराब आहे, पण त्यांना 1500 विकत घेतलं असेल तेच बोलू शकतात की तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप महान आहात. बघून घ्या स्वतःची लायकी काय आहे ते. आजच्या तारखेला तुम्ही कुठं आहात ते. आजच्या तारखेला तुमचं काहीही खरं नाही. काहीच म्हणजे काहीच खरं नाही. घर दार, प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती कितीही असू देत, तुमच्याकडे कितीही असू देत, पण जिथे माणूस नाही आहे ना बोलायला, तर ह्या सगळ्या गोष्टीला काहीच किंमत नाही. पोटच्या गोळ्याला तुम्ही 9 महिने ठेवून वाढवलं, त्याचं सगळ्या गोष्टी केल्या, शिक्षण असो किंवा लहानपणापासून त्याच्या सगळ्या गोष्टी असो, आज तीच अवलाद जर तुमचं तोंड बघत नसेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे की तुमची लायकी काय आणि तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं. आणि अशा बायकांचे नवरे स्वतःच त्यांच्या बायकोचे बैल झालेले असतात. त्यांना म्हणजे चुकीचं काय किंवा बरोबर काय, आपण आपला म्हणजे जे घर जे असतात, घर बनायला 4 भिंती लागतात, पण हे लोक 4 भिंतीचं घर जे आहे त्याच्यामध्ये या लोकांच्या घरात फक्त भिंतीच आहेत, कारण लोक राहतच नाही. तर घर कसं बनणार आहे ते? काय उपयोग आहे तुमची किती मजली बिल्डिंग असू द्या, किती मोठं घर असू द्या. अशा लोकांना सुख भेटत नाही. हे फक्त दुसऱ्यांचं आयुष्य कसं खराब करता येईल हेच डोकं लावत राहतात. तुमचं काय मत आहे अशा लोकांसाठी? किंवा तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का, किंवा तुम्ही असं कुठं बघताय का, ही गोष्ट असं कुठंतरी तुमच्या जवळपास म्हणा किंवा कुठेतरी असे घडते का? कारण मी तर अशा मुद्द्यावरती व्हिडिओ टाकतच राहणार आहे, कारण ॲक्च्युअल चालले, बोलत कोणीच नाही. बोलायला पण हिंमत लागते, आणि जे खरे असतात त्यांना बोलायला काहीच हरकत नाही. जे खोटे असतात ते नेहमी भुंकत राहतात स्वतःची बाजू खरी करायला. तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्या आजूबाजूला किंवा आसपासला अशी काही घटना घडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ कुठे ना कुठेतरी लागलाच असणार आहे, तर एक लाईक नक्की करा. थँक्यू.